2017चा काळ होता आणि मोदी सरकार केंद्रात सत्तेत येऊन साधारण 3 वर्ष झाली होती। पंजाबसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका लागल्या। त्यातलं पंजाब हे एकमेव राज्य असं होतं जिथे भाजपचं ना मजबूत केडर होतं ना निवडणूक जिंकण्याचा त्यांना विश्वास। कारण इथे भाजपचा मित्र पक्ष अकाली दल आधीपासून सत्तेत होता आणि याच पक्षाची पुन्हा सत्ता येईल असं भाजपचं गणित होतं। कारण लोकसभेत काँग्रेसने सपाटून मार खाल्लेला असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास राहिलेला नव्हता आणि नेतेही खचून गेलेले होते। ज्या 5 राज्यांचा निकाल लागला त्यापैकी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर भाजपने जिंकलं, तर पंजाबमध्ये अकाली दलचा अक्षरशः सुपडा साफ झाला। भाजपलाही या राज्यात काँग्रेसने चेकमेट दिली। त्याचं तेव्हा राजकीय जाणकार विश्लेषण करायला लागले तेव्हा एक नाव पुढे येऊ लागलं। हे नाव होतं नरेश अरोरा यांचं। कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यापासून ते राज्यातल्या काँग्रेसच्या प्रत्येक प्रमुख नेत्याची कमान नरेश अरोरा यांच्या डिझाइन बॉक्स कंपनीने हातात घेतली होती आणि त्यांनी जे धोरण राबवलं त्याने मतदारांचं मन जिंकलं। भाजपचा खेला हुबे झाला होता। हेच नरेश अरोरा पुढे भाजपसाठी छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश प्रत्येक ठिकाणी डोकेदुखी ठरायला लागले। नरेश अरोरांचं स्कोर कार्ड एवढं वाढलं होतं की त्यांना महाराष्ट्रातून निमंत्रण आलं आणि ते अशा पक्षाचे किंगमेकर बनले ज्या नावाशिवाय महाराष्ट्राचं राजकारण चालत नाही। 2017ला काँग्रेसला जिंकून देणाऱ्या नरेश अरोरांनी महाराष्ट्रात येऊन अजितदादांच्या नियोजनाची सूत्र कशी हातात घेतले। नरेश अरोरा हे पवारांनाही न उलगडलेलं कोडं का आहेत आणि नरेश अरोरांचा इतिहास नेमका काय आहे त्याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। ऑगस्ट 1979 मध्ये अमृतसरमधल्या एका कापड व्यावसायिकाच्या घरात जन्मलेल्या नरेश अरोरांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यावर राजकारणात रस घ्यायला सुरुवात केली। साल 2011 होतं जेव्हा नरेश अरोरा एक रणनीतिकार म्हणून ओळख मिळवण्याची पायाभरणी करत होते। नरेश अरोरांनी सुरुवातीला काही ई-कॉमर्स कंपन्यांसाठी डिजिटल मार्केटिंगचं काम सुरू केलं, ज्यात सोशल मीडियासाठी मजकूर लिहून देणं, ब्रँडिंग करणं अशी कामं असायची। नरेश अरोरा हे स्वतः एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातले होते आणि त्यांनी सोशल मीडियाचं वाढतं महत्त्व पाहून कामाचा आवाका वाढवायला सुरुवात केली। 2014 हे तेच साल होतं ज्यात सोशल मीडियाने पूर्ण लोकसभा निवडणूक फिरवली होती आणि प्रशांत किशोर यांच्या धोरणाचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणात झाला होता। जानेवारी 2013 मध्येच नरेश अरोरांनी डिझाइन बॉक्स नावाची कंपनी स्थापन केली, ज्याचे ते स्वतः संस्थापक आणि संचालक आहेत। त्यांच्या नावावर अजून कंपन्यांची नोंदणी आहे, ज्यात 2012ला नोंदणी केलेली विट्टी व्हॅल्यूज इन्फोलाईम प्रायव्हेट लिमिटेड, एप्रिल 2022ला नोंदणी झालेली डिझाइन बॉक्स इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ऑक्टोबर 2024 मध्ये म्हणजे अजितदादांच्या पक्षाचं काम मिळाल्यानंतर स्थापन झालेली डिझाइन बॉक्स एअरलक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे। 2016 नंतर खऱ्या अर्थाने नरेश अरोरा यांनी राजकीय कामांना सुरुवात केली होती आणि त्यांची पहिली मोठी टास्क होती पंजाब निवडणूक 2017ची। आतापर्यंत नरेश अरोरा हे पोटनिवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा एखाद्या वैयक्तिक उमेदवारांसाठी काम अशा गोष्टी करत होते, पण काँग्रेसने त्यांच्यावर अख्ख्या विधानसभेची जबाबदारी देऊन टाकली। नरेश अरोरांनी या निवडणुकीत काँग्रेसचं बूथ लेवल नेटवर्क मजबूत करण्यासाठी यंत्रणा लावली। कार्यकर्त्यांपर्यंत नेतृत्वाचा थेट संवाद होण्यासाठी जी यंत्रणा आवश्यक होती ती उभारली। कॅप्टन अमरिंदर सिंग जे पुढे मुख्यमंत्री झाले, दुसरे सुनील जाखड, विजय इंदर सिंगला यासारख्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांवर फोकस ठेवला आणि एक नरेटिव्ह सेट केला की पंजाबच्या तरुणांना ड्रग्जमधून बाहेर काढायचं आहे, ते सरकार बदलणं गरजेचं आहे। पंजाबमध्ये ड्रग्ज ही समस्या बनली होती आणि लोकांना हे प्रचंड भावलं। सोशल मीडियावरची पक्षाची पकड भाजपलाही तोडीस तोड होती, पण इकडे भाजपचा मित्र पक्ष अकाली दल तिथे राज्यात मोठा भाऊ होता आणि अकाली दल या सगळ्यामध्ये कमी पडायला लागला। नरेश अरोरांच्या या धोरणाने काँग्रेसने इथे 117 पैकी 77 जागा जिंकून एक हाती बहुमत मिळवलं, तर आम आदमी पक्ष 20 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला। अकाली दल आणि भाजपचा अक्षरशः सुपडा साफ झाला आणि फक्त 18 जागा आल्या। याच काळात नरेश अरोरांची कंपनी हिमाचल प्रदेशातल्याही काही जागांवर काम करत होती। 5 राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसने फक्त एकच राज्य जिंकलं होतं, पण नरेश अरोरांनी काँग्रेस हायकमांडचं मन जिंकलं होतं। नरेश अरोरांना पुढे छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या निवडणुकांची जबाबदारी मिळाली। 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी वर्षभरच म्हणजे 2018 मध्ये ज्या 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यात काँग्रेसने राजस्थान आणि छत्तीसगड एक हाती जिंकलं, तर मध्य प्रदेशातही काठावरचं बहुमत मिळवलं। पण भाजपने नंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांचा गट फोडला आणि सत्ता स्थापन केली। 2019च्या लोकसभेआधी भाजपला मिळालेला
हा सर्वात मोठा धक्का होता. काँग्रेसने एकाच दणक्यात 3 राज्यात सरकार स्थापन केलं होतं. पडद्यामागून नरेश अरोरांनी पुन्हा राहुल गांधींसाठी जी भूमिका निभावली होती, ती भूमिका मोदींसाठी 2014ला प्रशांत किशोर यांनी निभावली होती. ही 3 राज्य जिंकल्यानंतर काँग्रेसने 2019च्या लोकसभा निवडणुकीची ही तयारी सुरू केली आणि नरेश अरोराच हे काम पाहत होते. पण या निवडणुकीत राहुल गांधींचा करिश्मा चालला नाही आणि मोदी 2014 पेक्षाही जास्त जागांनी सत्तेत आले. नरेश अरोरांची रणनीती इथे चुकलेली नव्हती, तर काँग्रेसची देश पातळीवर जी अवस्था झालेली होती, कार्यकर्त्यांमध्ये जी उदासीनतेची भावना होती, ती या पराभवाला जबाबदार ठरली आणि हे राहुल गांधींनाही माहीत होतं. काँग्रेसने पुढे ज्या निवडणुका येत होत्या त्याचं कामही नरेश अरोरांकडे देऊन टाकलं. यातली सर्वात मोठी जबाबदारी होती कर्नाटक आणि निवडणूक. त्याआधी आसामची ही जबाबदारी नरेश अरोरांकडे होती, मात्र तिथे काँग्रेसला फारसं काम करता आलं नव्हतं. DK शिवकुमार यांनी नरेश अरोरांसोबत मिळून कर्नाटकात काम केलं आणि काँग्रेसला 2023ला इथे एखादी सत्ता स्थापन करता आली. काँग्रेसच्या अत्यंत कठीण काळातही जी राज्य जिंकता आली त्यात नरेश अरोरांनी गेम चेंजर भूमिका निभावली होती. दरम्यानच्या काळात नरेश अरोरा हे काँग्रेस कशी पुनर्जीवित होत आहे याविषयी टाइम्स ऑफ इंडियावर ब्लॉगही लिहित होते आणि त्यांनी एक रणनीतिकार म्हणून ओळख मिळवली होती. 5 ते 6 राज्यातल्या अनुभवानंतर नरेश अरोरांनी महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला. अजितदादांनी राष्ट्रवादीतून वेगळं होऊन स्वतःकडे अधिकृत राष्ट्रवादी घेतल्यानंतर जी पहिलीच मोठी निवडणूक झाली होती त्या 2024च्या लोकसभेत राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला होता आणि लोकांनी पवार गटाचे 10 पैकी 8 उमेदवार निवडून दिले होते, तर अजितदादांचा फक्त एकच उमेदवार निवडून आला होता. स्वतः बारामतीत अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनींचाही पराभव झाला होता. जुलै 2024मध्ये नरेश अरोरांच्या डिझाईन बॉक्स कंपनीने अजितदादांच्या विधानसभेची जबाबदारी घेतली. असंही सांगतात की अजितदादांचे जे दिल्लीतले नेते आहेत त्यांनीच नरेश अरोरांना महाराष्ट्रात आणून दादांची भेट घालून दिली होती. कारण नरेश अरोरांचा इमेज बिल्डिंग, नरेटिव्ह बिल्डिंग आणि डिजिटल मार्केटिंगच्या अनुभवाविषयी या नेत्यांना चांगली माहिती होती. नरेश अरोरांनी जे स्वतःचं रिपोर्ट कार्ड अजितदादांना दाखवलं होतं ते दादांनाही पटलं होतं आणि राष्ट्रवादीचा डिझाईन बॉक्ससोबत विधानसभेचा करार झाला. डिझाईन बॉक्सने अजितदादांचं काम हाती घेतल्यानंतर पहिली सुरुवात अजितदादांना रिपोझिशन करण्यापासून केली. अजितदादा आणि त्यांच्या आमदारांवर सातत्याने विश्वासघात केल्याची टीका होत असे. पण नरेश अरोरांनी पहिलं हेच नरेटिव्ह ब्रेक करण्याची सुरुवात केली. नरेश अरोरांनी विधानसभेच्या आधी जी कामं हातात घेतली त्यात प्रामुख्याने अजितदादांसाठी रिब्रँडिंग आणि पब्लिक इमेज मॅनेजमेंट, व्हिज्युअल आणि नरेटिव्हची रचना आणि संपूर्ण पक्षासाठी जनतेपर्यंत पोहोचण्याचं नियोजन म्हणजे आउटरीच प्रोग्राम यांचा समावेश होता. अजितदादांच्या जॅकेटचा रंग गुलाबी झाला होता, त्यामागेही हेच कारण होतं की निवडणुकीच्या आधी प्रचाराची एक वेगळी थीम नरेश अरोरांनी निवडली होती, जे एक व्हिज्युअल ब्रँडिंग होतं. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक पोस्टरवर, गाडीवर आणि अजितदादांच्या जॅकेटवरही गुलाबी रंग दिसू लागला. एक सहृदयी, भावूक आणि लाडक्या बहिणींना समोर ठेवून डिझाईन केलेली थीम होती. लोकसभेपर्यंत दादांनी भाजपसोबत जाऊन कसं स्वतःचं नुकसान केलंय, कसा पवारांचा विश्वासघात केलाय याच्या बातम्या सतत यायच्या. मात्र नरेश अरोरांनी वातावरण असं बदलून टाकलं की चर्चा जॅकेटची व्हायला लागली. अजितदादांनी लाडक्या बहिणींसाठी केलेल्या भाषणांची होऊ लागली. सोशल मीडियावर होणाऱ्या प्रचारात एखाद्या नेत्याविषयी लोक काय विचार करतात, त्या नेत्याविषयी सातत्याने काय बातम्या येतात, त्याने एक नरेटिव्ह सेट होत असतं आणि त्या नेत्याकडे आणि पक्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तयार होत असतो. निवडणुकीत त्याचाच मोठा प्रभाव होतो. डिझाईन बॉक्सने यशस्वीपणे हे काम हाताळलं आणि विधानसभेत अजितदादांना भरघोस जागा तर मिळाल्या, शिवाय आधीच महाराष्ट्रासाठी दादा असलेले अजित पवार लाडका भाऊ बनले. या सगळ्यात पवार गट अक्षरशः हरवून गेला आणि विधानसभेतही सपाटून मार खावा लागला. रोहित पवारांसारखे कुटुंबातले उमेदवारही 500 ते 600 मतांनी निवडून आले. अजितदादांची राष्ट्रवादी काय करते आणि आपण कुठे कमी पडतोय याची जाणीव पवार गटाला होत होती. मात्र दादांचा पक्ष तोपर्यंत प्रचंड पुढे निघून गेला होता. अजितदादांची भाषणं आणि पक्षाच्या कार्यक्रमांमधून जो व्हिजनरी मेसेज जायचा त्याने चित्र बदलून गेलं होतं. पुढे महापालिका निवडणुका येईपर्यंत अजितदादा हेच खरी राष्ट्रवादी आहेत अशी परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली होती. याचं उदाहरण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळालं. पवार गटाचे उमेदवार घड्याळ चिन्हावरही लढायला तयार होते आणि याला पवार गटातले अमोल कोल्हे, रोहित पवार, सुप्रिया सुळे यांचाही पाठिंबा होता. अजितदादांची जी इच्छा होती की आता दोन्ही कुटुंब एकत्र आले पाहिजेत, ती वेळही आली. दोन्ही पक्षांची विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. मात्र त्याआधीच दादांचं दुर्दैवी निधन झालं. नरेश अरोरांच्या धोरणाने अजितदादांचं मन जिंकलं होतं आणि राष्ट्रवादीतलं राजकारण हे 360 डिग्रीमध्ये फिरलं होतं. दादांच्या अचानक जाण्यानंतर सुनेत्रा वहिनींचा शपथविधी घडून आणण्यातही नरेश अरोरा यांची मोठी भूमिका सांगितली जाते.
नरेश अरोरा एका मुलाखतीत सांगतात की ही चर्चा पडद्यामागच्या कलाकाराची नाही तर नेत्याची झाली पाहिजे. त्यामुळेच कायम प्रसिद्धीपासून दूर राहिलेले नरेश अरोरा महाराष्ट्राला माहीत झालेत आणि राष्ट्रवादीत ते एका मोठ्या भूमिकेतही आलेत. महाराष्ट्रात नरेटिव्ह असं सेट झालंय की पवारांचे आमदारही राष्ट्रवादीत जायला उत्सुक आहेत. चर्चा फक्त विलिनीकरणाची होते आणि यात नरेश अरोरा हे फोकसमध्ये आलेत.